त्यांच्या श्वासातूनही प्रेरित जावे गाणे जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे पक्षी सागर सरिता परमेशाच्या प्राणामधल्या जिवंत साऱ्या कविता पाऊस पाणी प्रकाश वारा पक्षी सागर सरिता परमेशाच्या प्राणामधल्या जिवंत साऱ्या कविता आनंदाने मिळेल त्याचे कवेत घ्यावे गाणे जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे जगण्याशी भावी आता फुलटू दोस्ती टेंशन को मारो गोले बदलो ग्रॅव्हिटी तुमची नियमची हो दे युनिटी तुमची नियमची हो दे युनिटी गाजू दे PCT Infinity PCT Infinity PCT Infinity रामराम मंडळी, PCTच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओचे कार्यक्रम तुम्ही ऐकता आहात आणि बोलाची कढी या आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात मी RJ विराज सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या प्रकृतीची माणसं भेटतात. व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हणही आपल्याकडे प्रचलित आहेच. अशाच काही वेगवेगळ्या वृत्ती आणि प्रवृत्तींच्या माणसांच्या कथा आपण ऐकणार आहोत आणि या कथा लिहिलेल्या आहेत साहित्यिक प्रकाश निर्मळ यांनी आणि त्यांच्याच आवाजात या कथा आपण ऐकणार आहोत दर शनिवारी सकाळी 11 वाजता. तेव्हा सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. आजच्या गोष्टीचं नाव आहे शर्विलक. नमस्कार, मी प्रकाश निर्मळ. आपल्याला शर्विलक ही माझी कथा तुम्हाला सांगणार आहे. संजीवनमधलं प्रारंभिक प्रशिक्षण आटपून आम्ही आमच्या नेमणुकीच्या गावी पोचलो होतो. आम्ही म्हणजे मी, गणेश मानकर आणि शरद वीरकर. गणेश हा खेड्यातील शेतकरी कुटुंबातला होता आणि महाराष्ट्र शासनातील एकमेव स्वच्छ महामंडळ असलेल्या संजीवनमध्ये त्याचा प्रवेश हीच मुळात त्याच्यासाठी प्रतिष्ठेची बाब होती. शरद सध्या IAS आणि MPSCच्या परीक्षा देत होता, पण उदरनिर्वाहासाठी नोकरी हवी म्हणून संजीवनमध्ये आला होता. संजीवनमध्ये येणारा कर्मचारी समाजातला क्रीम आहे असा प्रचलित समज तंतोतंत खरा वाटावा इतकं शरदचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं. त्याचं सफाईदार इंग्रजीतून बोलणं, आत्मविश्वासानं ओतप्रोत भरलेला चेहरा, सुदृढ देहअष्टी आणि एकंदर सॉफिस्टिकेटेड देहबोली बघून मी तर अक्षरशः भारावून गेलो होतो. हीच अवस्था गणेशचीही होती. इंग्रजी स्पीकिंगसाठी त्याला वीरकरच्या या डिक्शनरीची नेहमी गरज वाटे, त्यामुळे आम्ही दोघेही त्याच्या मागेपुढे त्याचे फॅन म्हणून वावरत होतो. फॅन ही संकल्पना एखाद्या व्यक्तीच्या मागेपुढे हवा घालत फिरणाऱ्या व्यक्तींमुळे आली असावी याचा पहिल्यांदा साक्षात्कार मला त्यावेळी झाला. आम्ही कारंजा शाखेत प्रवेश केला. त्यावेळी तिथे येण्यापूर्वीच आमच्याबद्दल चर्चा झालेली असावी असे आम्हाला जाणवले. आम्ही पोहोचताच सगळ्या कर्मचाऱ्यांच्या, अगदी व्यवस्थापकाच्याही चेहऱ्यावरील कुतूहल मिश्रित भाव हेच सांगत होते. पण व्यवस्थापकाने वीरकरलाच दिलेला भाव पाहून आम्हाला आमच्यातल्या अभावांची जाणीव झाली आणि सगळं संभाषण साक्षी भावानं बघत आम्ही गप्प बसलो. व्यवस्थापकानं वीरकरची मोठ्या आस्थेनं चौकशी सुरू केली. तुम्ही MA इंग्लिश ना? होय सर, वीरकर विनयपूर्वक म्हणाला. माय गॉड, आय एम ओनली 12th पास. व्यवस्थापकाचा न्यूनगंड उफाळून आला. तुम्ही खरे तर IAS IPS
MPSC वगैरे केलं पाहिजे, इकडे नॉन सुपरवायझरी जॉब करून काय करता? व्यवस्थापक म्हणाले. मी तेच करणार आहे सर, पण त्या नोकऱ्यांचा मिळेपर्यंत काही भरोसा नसतो, त्यामुळे अर्निंग आणि लर्निंग दोन्ही सुरू ठेवावं लागतं, विरकरने वस्तुस्थिती सांगितली. पण तुम्ही इथे दिवसातले 8 तास घालवल्यावर स्पर्धा परीक्षांसाठी वेळ देऊ शकाल असं मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की इथे जेमतेम 5 क्लास ग्रॅज्युएट असलेले आणि 10वीच्या दर्जाची स्पर्धा परीक्षा देऊन आलेले जुने ऑफिसर समाजात अधिकारी म्हणून वावरतात आणि तुमच्यासारख्या उच्च शिक्षित तरुणांकडे मात्र लोक क्लार्क म्हणून बघतात. यातून होणारी मानसिक कुचंबणा तुम्ही सहन करू शकाल? सर, मी इथे राहिलो तर फील्ड जॉबकडे जाईल किंवा फर्दर प्रमोशन घेईन, विरकर डोळ्यावरील चष्मा सरकवीत म्हणाला. ते वाटतं तितकं सोपं नसतं. सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह हा फील्ड ऑफिसर होतो तेव्हा त्याचा फक्त बिझनेस बघितला जातो. तुम्ही या पोस्टवरून स्विच ओव्हर कराल तेव्हा तुमचं संजीवनमधलं ज्ञान आणि CR बघितले जातील. आणि तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्यासारख्यांच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी अगदी पुअर असतात. व्यवस्थापक खरंच बोलत होते. कार्यालयीन वेळेनंतर काम करणं किंवा तसला देखावा करणं हाच हल्ली उत्कृष्ट कार्याचा निकष समजला जातो. त्यामुळे विरकरसारख्या लोकांचं प्रमोशन होणं तसं दुरापास्तच होतं. विरकरला नाउमेद करण्याचा चंग बांधलेल्या व्यवस्थापकाने मग ड्रावरमधून एक शुभ्र कागद काढला. मी मनात म्हणालो, झालं, हा आता विरकरचा राजीनामाच लिहून घेणार. जॉईनिंग रिपोर्ट लिहा. मी शेरा लिहिल्यावर तो आस्थापना विभागात द्या, व्यवस्थापक महोदय म्हणाले. मग आम्हीही त्यांना कागद मागितले. त्यावर लगेच वेगळा सूर काढत ते बोलले, ते बाहेरून घ्या, यांच्यासारखाच रिपोर्ट लिहून तो माझ्याकडे पाठवा. ते ऐकून आम्ही ताडकन उठून उभेच झालो. बाहेर येऊन आस्थापना विभागातून कागद घेतले आणि विरकरच्याच पत्राची कॉपी करून ती व्यवस्थापकांकडे पाठवली. जॉईनिंग रिपोर्ट देऊन झालं आणि आम्हाला आमच्या कक्षात बसण्यास सांगितलं. पहिला दिवस विभागाचे काम समजून घेण्यात गेला. या संस्थेत शिक्षणाचं फारच अवमूल्यन झालेलं असल्याचं मला प्रकर्षानं जाणवत होतं. बाबा आदमच्या जमान्यापासूनचे नियुक्ती आणि पदोन्नतीचे नियम अजूनही तसेच असल्याने बदललेल्या काळात खूपच असमतोल निर्माण झालेला दिसून येत होता. पण शेवटी आपण जिथे आहोत तिथली हवा कितीही प्रतिकूल असली तरी अंगवळणी पाडावीच लागते. विरकर, गणेश किंवा मी, आम्हाला आजच्या परिस्थितीत बिना पैशानं मिळालेल्या नोकरीशिवाय पर्याय नव्हता आणि त्यासाठी कारंजात राहणं आवश्यक होतं. साहजिकच घर ही आमची उच्च प्राथमिकता झाली होती. आम्ही जिथे तात्पुरती सोय करून घेतली होती ती एका कर्मचाऱ्याचीच रूम होती, त्यामुळे आम्हाला आमची स्वतंत्र व्यवस्था करणं आवश्यक होतं. सायंकाळी घरी परतताना शहरातल्या एका उत्साही कार्यकर्त्याशी परिचय झाला. त्यानं गोरेवाडीत एक रूम आहे असं सांगितलं. विरकर मला म्हणाला, तू त्याच्याबरोबर जाऊन रूम बघून ये. एव्हाना तो आमचा नेता झाला होता. कंटाळा आला असूनही मी त्याचा आदेश पाळला. पहिलाच दिवस असल्यानं मला खूप असुरक्षित वाटत होतं. हे गाव वेगळं, इथली बोली वेगळी. आयुष्यात कधी ऑफिसचेही नाव ऐकले नव्हते. परग्रहावर आल्यासारखं वाटत होतं. कारंजाचा विस्तारही विचित्र होता. शेताच्या 4 कोपऱ्यावर मुठमुठ धान्य फेकावं आणि तेच उगवून यावं, तसं शहराच्या 4 कोपऱ्यात 4 उपनगरं उगवली होती. ते छोटंसं शहर, त्यात अशी लांब अंतरावरची उपनगरं, रिक्षाची सोय नाही, त्यामुळे वाहन नसलेल्या माणसाचा तर जीव निघून जाईल पण वाट संपणार नाही अशी स्थिती. थोड्याच वेळात गोरेवाडीत आलो. त्या कार्यकर्त्यानं गाडी थांबवली. साहेब, घर आलं, तो म्हणाला. मी उतरलो. त्याच्याबरोबर घर पाहू लागलो. वस्ती नवी होती. लोकही सुशिक्षित वाटत होते. पण हा 3 रूमचा ब्लॉक होता. 2 रूममध्ये दोघे राहतील, पण किचनमध्ये कोण राहील? मीच मनाशी ठरवलं, दोघे नाही म्हणाले तर आपणच किचन ठेवू, पण ही रूम नक्की करू. मी मागे परतलो. राहण्याचा प्रश्न असा सुटल्यानं मी जरा रिलॅक्स होतो. म्या पाहिली गड्या रूम, तुम्ही उद्या पाहून घे जा, मी खास वऱ्हाडी स्टाईलमध्ये बोललो. दिवसभराच्या भावानं चढलेला विरकर मला लगेच तुटकपणे म्हणाला, वॉट पाहून घे जा, तुला अजून शहरी भाषा येत नाही का? विरकरचं हे बोलणं मला जरा झोंबलंच. मी त्याला म्हणालो, तू ज्ञानेश्वरी वाचली आहेस का? ज्ञानेश्वरी? नो, आपण असं काही वाचत नसतो, म्हणूनच तुला भाषेचं ज्ञान नाही. म्या, घेजो, देजो हे शुद्धच शब्द आहेत. काहीतरी बंडल मारू नको, विरकर म्हणाला. बंडल नाही, ज्ञानेश्वरी हा जुन्या शुद्ध भाषेतलाच ग्रंथ आहे. भजिजो, आदिपुरुष ही अखंडित, यामधलं क्रियापद कोणतं सांग? गणेश लगेच म्हणाला, भजिजो. हेच क्रियापद वऱ्हाडी भाषेत आहे. आता ही ओळ बघ, न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमचे विनवले दुपणे विनवले म्या. म्या म्हणजे मैने हिंदीमध्ये. म्या आणि मी यामध्ये फरक आहे, त्वा आणि तू मध्ये फरक आहे. पण तुम्ही लोक तू म्हणायचं तिथं पण तू म्हणता, त्वा म्हणायचं तिथेही तूच म्हणता. तुमचीच मराठी अशुद्ध आहे. माझ्या या लंब्या चौड्या भाषणावर विरकरने आपण बोर झाल्याचा आविर्भाव केला असला तरी प्रत्यक्षात तो निरुत्तर झाला होता. अर्थात त्याच्यासाठी एवढा डोज आवश्यकही होता. तो दिला नसता तर त्यानं धुरकराची भूमिका घेऊन आम्हालाच पुराण्यात टोचणं सुरू केलं असतं. जोशींचा डबा आला. जेवणाची चव अगदीच मिळमिळीत असल्यानं डबेवाल्याच्या जातीचा उद्धार केला. पण आम्हाला परस्परांच्या जाती माहीत नसल्यानं गणेशनं लगेच विरकरची जात विचारली. मी गुरव ब्राह्मण,
वीरकर सहजपणे उत्तरला. त्यावर गणेश खो खो हसत सुटला. असं असेल तर मीही कुणबी ब्राह्मण, तो म्हणाला. त्यावर मी म्हणालो, तुझ्यापेक्षा मी थोडा जास्त ब्राह्मण. कसा? आई मराठा आणि वडील कुणबी असून पौरोहित्य करतात म्हणून ब्राह्मण. मग वीरकर मला म्हणाला, तूच खरा कुणबी ब्राह्मण. आणि मग आम्ही बराच वेळ हसत राहिलो. त्या हसण्यात त्या रूमचा आदिवासी कधी आला आणि अजगराने हरिण गिळावा तसं सुस्तावून झोपला ते देखील कळलं नाही. दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत तो झोपूनच होता. नव्या ठिकाणचं कुतूहल आणि मनावरचं दडपण याचा डोळ्यावरही अंमल चढतो की काय न कळे. आधीच्या दिवशी जे वेगळं दिसत होतं, दुसऱ्या दिवशी तेच धुकं नाहीसं झाल्यावर दिसतं तसं स्वच्छ दिसू लागलं. ऑफिसमधली ती माणसं, ती इमारत, ते गाव, सगळं नेहमीसारखं वाटू लागलं. मनातली हुरहुर कमी झाल्यानं मी बऱ्यापैकी मिसळू लागलो. लंच ब्रेकमध्ये गणेश आणि वीरकर कोणाची तरी गाडी घेऊन गोरेवाडीला गेले आणि रूम बघून परतले. त्यांनी रूम पक्की केली असं मला माझ्या विभागातल्या शिपायानं सांगितलं. हे त्या दोघांपैकी कुणीतरी सांगायला हवं होतं असं मला वाटलं, पण सायंकाळी हा विषय बोलू असं ठरवून मी तो विचार मागे टाकला. सायंकाळी कार्यालयातून निघताना मी दोघांनाही शोधलं, पण ती भेटली नाहीत. रूमवर परतलो तर ती आलीच नव्हती. ज्यांच्याकडे चाव्या ठेवल्या होत्या त्या घरमालकीणबाईंना विचारलं तर ते येऊन पुन्हा गेल्याचं कळलं. वीरकर आणि गणेशचं मिळून काहीतरी शिजतं हे स्पष्ट होतं. रात्री 9 वाजेपर्यंत ती दोघं परतली तेव्हा माझ्या मनानं अस्वस्थतेचा परमोच्च बिंदू गाठला होता. पण मी त्यांच्याशी अवाक्षरही बोललो नाही. मुकाट्यानं आतापर्यंत न जेवलेला डबा खाणं सुरू केलं. खरं म्हणजे आम्ही तिघेही आपापल्या सामाजिक जीवनाला आता कुठे सुरुवात करत होतो. त्यामुळे घरापासून दूर आलेल्यांनी आकाशातील माळेतल्या बगड्यांसारखं परस्परांच्या सोबतीनं विहरायचं असतं हे ज्ञान अजून आलं नव्हतं. मी जेवण आटपून बाहेर आलो. आदिवासी सातपुते एकटाच धुरकांड तोंडात धरून बसला होता. तो फार मितपाशी असावा. मीही सीमित भाषण करत त्याच्या शेजारी बसलो. पाऊस येऊन गेल्यानं हवा गार पडली होती, त्यामुळे सातपुतेचा धूरही सुसह्य वाटत होता. घशाच्या नेहमीच्या दुपारत्यांमुळे त्याचा आवाज कायम खर्जात लागत होता. वाटलं याला गाता आलं असतं तर जगजित सिंगची तहान आपण याच्या गाण्यावरच भागवली असती. थोड्या वेळाने ते दोघेही बाहेर आले आणि आमच्या शेजारी येऊन बसले. थोडा वेळ तेही सातपुतेच्या धूम्रवलयांकडे बघत बसले. आम्ही ॲडव्हान्स देऊन आलो आहे, रूम छान आहे, गणेश बोलला. येत्या 31 तारखेला शनिवार आहे, शिफ्टिंग करून टाकू, वीरकर म्हणाला. मी काही उत्तर दिलं नाही. मग कोणीच कोणाशी बोललं नाही. सातपुतेच्या चिलमीकडे भक्तिभावानं बघत आम्ही सारे बराच वेळ बाहेर बसून राहिलो. शिफ्टिंगसाठी सामान असं काही नव्हतंच. एक सुटकेस आणि कागदपत्रांची बॅग गणेशच्या हवाली करून मी नागपूरला निघून आलो. सोमवारी रूमवर गेलो तर गणेशने आपला संसार समोरच्या रूममध्ये थाटलेला होता आणि माझ्यासाठी मागची रूम ठेवली होती. किचनमध्ये कुणी येणार नव्हतंच, कारण वीरकरने आपला निर्णय वेळेवर बदलला होता. तो आधीच्याच रूममध्ये आदिवासी सोबत राहत होता. वीरकर आपल्यासोबत राहणार याचा सातपुतेला फार आनंद झाला असावा, कारण तेव्हापासून तो आमच्याशी काही न बोलता फक्त कुत्सित हसायचा. एकेकाळी तोही IASच्या परीक्षा देऊन थकला होता आणि शेवटी संजीवन हेच आपलं उदरनिर्वाहाचं साधन आहे ही वस्तुस्थिती स्वीकारून सिगारेटी फुंकू लागला होता. दोघांचाही IASचा धागा जुळला असावा बहुतेक. मी आणि गणेश नव्या खोलीत राहायला आल्यापासूनच एकमेकांचे विरोधक असल्याप्रमाणे राहू लागलो होतो. मीच शोधलेल्या खोलीत गणेशने माझी रवानगी मागच्या खोलीत केली हे शल्य नेहमीच बारुदासारखं स्फोट होऊन बाहेर पडू पाहिजे. गणेशचा नकारात्मक स्वभाव आणि माझा कंजूषपणा किंवा माझा अव्यवस्थितपणा आणि गणेशचा नीटनेटकेपणा अशा बाबींची आपापसात चकमक झाली की हा स्फोट मग अटळ असे. त्याच्या नेमकं उलट वीरकर आणि सातपुते यांचं होतं. दुधात साखर मिसळावी तसे ते एकमेकात मिसळून गेले होते. त्यामुळे ते कायम एकमेकांच्या सोबत राहत. चहा प्यायला सोबत, सिनेमा बघायला सोबत, अगदी ऑफिसच्या लोकांनी पिकनिक काढली तरी दोघं एकमेकांचे लव्हर्स असल्यासारखे समूहापासून फटकून राहत. त्यामुळे लोक त्यांच्यावर कायम समलिंगी असेच टिप्पणी करत. आम्ही दोघे तर या दोघांवर खूपच चिडत असू, कारण त्यांच्या जोडीमुळे आम्हाला वीरकरशी इंग्रजीत गप्पा मारायला मिळत नसत. उरलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांशी बोलण्यात आम्हाला फार इंटरेस्ट नसल्याने शेवटी एकमेकांनाच धरून राहावे लागत असे. अशावेळी गणेश थोड्या थोड्या गोष्टीवरून चिडे आणि मग माझा अजूनच विरस होई. वीरकर सातपुते जोडीला संसार थाटून काही महिने उलटले आणि पुजलेल्या दगडावरच्या शेंदराचा थर जाऊन हळूहळू त्याचं मूळ काळं कभिन्न स्वरूप प्रकट व्हावं तसं वीरकरचं व्यक्तिमत्व उघड होऊ लागलं. त्याच्यातील स्टायलिशपणाच्या बुरख्याआड दडलेला एका बिघडलेल्या माणसाचं रूप हळूहळू दिसू लागलं. वीरकरचा पत्ता पुसत दुकानदार मंडळी ऑफिसमध्ये येऊ लागली तेव्हा ती वार्ता ऑफिसमध्येही मोठी चविष्टपणानं चर्चिली जाऊ लागली. वीरकरने अनेक कर्मचाऱ्यांचे पैसे आज देतो उद्या देतो असं म्हणून परतच केले नव्हते अशी ही माहिती पसरू लागली आणि वीरकर इतरांच्या उधाऱ्या बुडवण्यात पटाईत आहे असे निष्कर्ष निघू लागले. गावातील दुकानदारांवर आणि संपर्कातील इतरही व्यक्तींवर आपल्या शैलीचा प्रभाव टाकून त्याने भरपूरच उधारी केली होती. त्याच्याकडील उंची अत्तरे, कपडे, बुटं यांची जननी ही होती. यश हे कष्टसाध्य नसून कपटसाध्य असते हे त्याचं परवलीचं वाक्य होतं आणि त्याचं प्रत्यंतरही त्याच्या दैनंदिन वागण्यातून येतच होतं. त्यामुळे आता आम्हीच सातपुतेकडे दयार्द्र दृष्टीने पाहण्याची वेळ आली होती. पण शरद वीरकर हे नाव इतक्या लवकर शर्विलक म्हणून नावारूपाला येईल असं तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं.
आणि विरकर सातपुते मैत्रीचं मधुर दूध इतक्या लवकर फाटेल असंही वाटलं नव्हतं. त्या दिवशी सायंकाळी विरकर सातपुतेच्या घरमालकिणीचा फोन आला म्हणून आम्ही घाईघाईनेच त्यांच्या रूमवर गेलो. सातपुतेचे आपल्या धारदार आवाजात विरकरवर शाब्दिक प्रहार सुरू होते. एखाद्या मस्तावलेल्या कुत्र्यानं गल्लीतल्या रोडक्या कुत्र्यावर मोठ्या ऐटीत भुंकावं तसं ते दृश्य होतं. विरकरनं सातपुतेच्या चेकबुकातून चेक चोरून त्यावर खोटी सही केली आणि तो वटवला असं सातपुतेचं म्हणणं होतं. सातपुते घरचा सुखवस्तू होता. त्याचा 5-6 महिन्यांचा निम्म्याहून अधिक पगार बँकेच्या सेव्हिंग अकाउंटलाच जमा होता. पगार थेट जमा होत असल्यानं त्याला गरज पडेल तेव्हा तो काढायचा. आपल्या खात्यात नेमकी किती रक्कम बॅलन्स आहे याची तो कधीच माहिती ठेवत नसे. नेमकी हीच बाब विरकरने हिरली असावी. त्यावेळी ATM नसल्यानं आम्ही सगळे एकमेकांचे चेक घेऊन बँकेत जात होतो आणि आपल्या चेकसोबत दुसऱ्याच्याही चेक वटवून आणत होतो. नेहमीच्या ग्राहकाची स्वाक्षरी बँकेत खूप काळजीपूर्वक तपासली जाते असं नाही. त्यामुळे डुप्लिकेट सहीचा चेक वटवण्यात खूप काही अडचण येईल असे काही नव्हते. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतो. बऱ्या बोलानं तू माझे 10,000 रुपये परत कर. सातपुते कडाडला. अरे कितीदा सांगू तुला, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. विरकर रडकुंडीला येत म्हणाला. तेवढ्यात आम्ही दिसल्याबरोबर त्याला जरा हायसं वाटलं. बघ रे गणेश, माझ्यावर कसा खोटा आळ घेतोय हा. तो लगेच गणेशला उद्देशून म्हणाला, आळ वगैरे काही नाही. हे सगळं माझ्या लक्षातही आलं नसतं, पण मला बॅलन्स थोडासा कमी वाटला म्हणून चौकशी केली तर ही भानगड लक्षात आली. सातपुते आमच्याकडे वळून बोलला. त्यावर आम्ही काहीच बोललो नाही. कोण खरं कोण खोटं काहीच कळत नव्हतं. मग देतो की नाही ते सांग पैसे, सातपुते म्हणाला. मी कुठून देऊ पैसे, विरकर चिडून म्हणाला. त्याबरोबर सातपुतेनं विरकरची कॉलर धरली आणि त्याला हाताची बंद मूठ दाखवत म्हणाला, आता जर का तू जास्त नखरे करशील ना तर पोलीस स्टेशनपर्यंत वाजवत नाही तुला. पोलीस स्टेशनचं नाव काढल्याबरोबर विरकरने आवंडा गिळला आणि कापऱ्या स्वरात म्हणाला, हे बघ, कर्मचारी 24 तास आत राहिला तर स्टाफ रेग्युलेशनच्या नियम 54 नुसार तो निलंबित होतो. तू असं काही करू नकोस प्लीज. ठीक आहे, माझे पैसे दे फक्त, सातपुते म्हणाला. त्यावर गणेशला काही राहवलं नाही. तो म्हणाला, अरे काहीतरी कॉम्प्रोमाइज करून टाका रे. विरकर, नोकरी टिकली तर असे कितीतरी 1000 रुपये तू कमावशील असं समज. तू 1 महिना उशिरा जॉईन झालास. विरकरला ते पटलं. बघ, गणेश म्हणतो म्हणून मी तुझे पैसे देऊन टाकतो, पण पुन्हा सांगतो मी तुझे पैसे घेतले नाहीत. विरकर मानभावीपणाने म्हणाला. पैसे दे बास, सातपुते पुन्हा गुरगुरला. विरकर उठला आणि स्वतःचं चेकबुक घेऊन आला. पैसे दे पैसे, सातपुते ओरडला. एवढी कॅश नाही माझ्याकडे, विरकर म्हणाला. आता मलाही जराशी मध्यस्थी करावीशी वाटली म्हणून मी सातपुतेला म्हणालो, उद्या देईल रे तू कॅश, आताचं तू चेक घेऊन ठेव. विरकर, बॅलन्स आहे ना. विरकरनं मान डोलावली आणि तो चेक लिहू लागला. तुझा हा चेक मी फक्त घेऊन ठेवतो हा, उद्या मला रोकड लागेल, सातपुते म्हणाला. हो 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 हो, विरकर म्हणला. बघ हा, नाहीतर, सातपुतेने विरकरला पुरा ठेचला होता. दुसऱ्या दिवशी विरकरने सातपुतेला कॅश नेऊन दिली आणि लगेच ती रूमही सोडली. विरकरची इतरत्र काही निवड झाली नाही. तो संजीवनमध्येच राहिला. पुढे आम्ही सगळे वेगवेगळ्या शाखांना गेलो, पण विरकरचे प्रताप मात्र प्रकाश निर्मळ यांनी. अशाच काही माणसांच्या स्वभावांच्या, वृत्तींच्या नर्मविनोदी कथा आपण ऐकणार आहोत बोलाची कढी या आपल्या कार्यक्रमात. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला लिहून किंवा फोन करून जरूर कळवा. आणि त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 93 71 33 26 83 9371332683. या कथेबरोबरच आजचा भाग तर आम्ही इथेच संपवतो आहोत.